सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहे असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे। त्यांचा मृत्यू मारहाणीमध्ये झालाय असं अहवाल म्हणतंय। या संदर्भातला न्यायदंडाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे। संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलेलं आहे। सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला। पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये मुलाचा मृत्यू झालाय असा आरोप त्यांच्या वडिलांनी केलेला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात मारहाण झाली असल्याचं सांगितलं जात आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमध्ये झाला असल्याचं देखील कळत आहे। सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। राज्य मानवाधिकार आयोगाकडून या संदर्भात दखल घेण्यात आली आहे। संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर सुद्धा मागितलंय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो आहे तो मारहाणीमध्ये झाला आणि यामध्ये पोलीसच दोषी असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। त्यामुळे ही बातमी अतिशय मोठी म्हणावी लागणार।